गुरुपौर्णिमा, बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड. अणुस्कुरा घाटातून मी देशावर येत होतो आणि त्या अणुस्कुरा घाटाच्या प्रवासामध्ये इंग्रजांची आठवण झाली. ती कशी आणि त्याचं पुढे काय याचा एक छोटासा माझा लेख. 12 जुलै 1660 रोजी महाराजांनी पन्हाळा सोडला. त्याआधी 2 एप्रिल 1660 रोजी इंग्रजांनी युनियन जॅक फडकवत एक लांब पल्ल्याची तोफ आणि दारुगोळा घेऊन राजापूरवरून याच अणुस्कुरा घाटातून पन्हाळ्याच्या वेढ्यात सिद्दी जव्हरला मदत करण्यासाठी आले होते. सिद्दी जव्हरचा वेढा फोडण्यासाठी नेताजी पालकरने विजापूरवर हल्ला केला. पण विजापूरच्या मदतीला गोवळकोंड्याची फौज आली आणि खवास खानाने नेताजीला या गोवळकोंडी फौजेच्या सहाय्याने विजापूर बाहेरच रोखले. नुसतेच रोखले नाही तर त्या लढाईत नेताजी पालकरांचा पराभव देखील केला. ही लढाईची बातमी जेव्हा सिद्दी जव्हरला कळली तेव्हा त्याने पन्हाळ्याचा वेढा अधिक सक्त केला. पन्हाळा किल्ला तसा तंदुरुस्त आहे, मजबूत आहे आणि तो दीर्घकाळ लढवतासुद्धा येईल. दारुगोळा, दाणागोटा, पाणी यांची काहीच कमतरता नाही. पण नेमकं त्याच वेळेस औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान औरंगजेबाच्या सूचनेनुसार शिवरायांवर हल्ला करायला निघाला होता. 25 फेब्रुवारी 1660 रोजी त्याने नगरहून पुण्याकडे प्रस्थान ठेवलं. 2 मार्च 1660ला तो शिरवळला पोचला. इतिहासाची पुनरावृत्ती होती की काय? निजामशाही वाचवण्यासाठी पूर्वी शहाजीराजांनी असाच प्रयत्न केला होता आणि त्यावेळेससुद्धा मुघल फौजा आणि आदिलशाही फौजा यांच्या एकत्रित फौजांनी शहाजीराजांच्या त्या प्रयत्नांना खीळ घातली होती. आतासुद्धा शिवरायांच्या विरुद्ध मुघल आणि आदिलशाही एकवटले होते. शिवराय पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले, नेताजी विजापूरकरांवर चाललेल्या मोहिमेत गुंतलेले आणि हा शाहिस्तेखान शिरवळमध्ये डेरे दाखल झालेला. राजगडावर आऊसाहेब या झंझावाताला रोखू पाहत होत्या. स्वराज्याचा नंदादीप तिकडे पन्हाळ्यावर अडकलेला. या वादळात आऊसाहेब किती धीरोदात्तपणे उभ्या होत्या याचे एक नमुनेदार उदाहरण. शाहिस्तेखानाच्या फौजेला आऊसाहेबांच्या फौजेने गराडी खिंडीत गाठून चांगलाच ओरबाडला होता. मराठ्यांच्या गनिमी काव्याची आणि त्यांच्या तिखट तलवारीची ओळख शाहिस्तेखानाला होत होती, पण त्याचे सैन्यबल खूप होते आणि त्यामुळे त्याची सरशीही होत होती. 9 मे 1660 शाहिस्तेखानाच्या फौजेने पुणे जिंकले आणि शाहिस्तेखानानं आपला मुक्काम लाल महालात ठेवला. त्याची छावणीमुळे 1.5 कोस औरस चौरस पसरलेली होती. अशा सगळ्याच बाजूंनी स्वराज्याचे प्राण आवळले जात होते आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा स्वराज्याचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी आऊसाहेब आणि त्यांचे मानसपुत्र हे आपले प्राण जाळत होते. वेढ्यात अडकून पडणे आता इष्ट नाही हे राजांनी ओळखले आणि त्यांनी जव्हरसोबत तहाची बोलणी सुरू केली. जव्हरच्या बाजूने जव्हरने स्वतः सुरक्षेची हमी घेतली शिवरायांच्या. गंगाधरपंत तहाची बोलणी करून पुन्हा गडावर आले. शिवाजी शरण येत आहे ही बातमी पाहता पाहता वेढ्यात पसरली आणि आपसुकच वेढ्यामध्ये एक प्रकारची ढिलाई येऊ लागली. महाराजांचे हेर पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे जाणाऱ्या मार्गांची टेहळणी करून परतले. त्यांची आणि राजांची भेट सज्जाकोटीत झाली असावी, पण राजांचा मुक्काम सज्जाकोटीत होता हे म्हणणे जरा धाडसाचे ठरेल. पन्हाळ्यावर अंबरखाना आहे. त्याच्या मागे आज झाडीमध्ये एका वाड्याचे चौथरे आहेत. हा राजवाडा होता आणि राजांचा मुक्काम इथेच असेल असं संयुक्तिक वाटतं. 12 जुलै 1660 गुरुपौर्णिमेची रात्र. या रात्री राजे पन्हाळ्यावरून बाहेर पडले. किल्ल्याचा कारभार त्यांनी त्र्यंबकपंत आणि गंगाधरपंत यांच्याकडे सोपवला. हिरडस मावळातील बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे 600 मावळे सज्ज होते. महाराजांची पालखी सज्ज होती. महाराज आले, पालखीत बसले आणि मावळ्यांनी पालखी उचलली. दिंडी दरवाजातून राजे बाहेर पडले आणि त्यांनी एक वार मागे वळून पन्हाळ्याला नक्कीच पाहिले असणार ना. काय म्हणाला असेल पन्हाळा त्यांना? या एकदा इथे आणि ऐका. पन्हाळ्याचे ते शब्द कदाचित असे असतील: राजा, जपून आणि सांभाळून जा.
माझी काळजी करू नकोस, माझी चिंताही करू नकोस. मी अशा 10 सिद्ध्यांना एकाच वेळी अंगावर घेऊ शकतो. पण माझ्या राजा, माझ्या शिवबा, तू मात्र जपून जा. एक कडाडून वीज चमकली असणार. जणू पन्हाळ्याने गर्जना करत महाराजांना आशीर्वाद दिला, विजयी भव राजे, विजयी भव. मावळे पालखी घेऊन मसाई पठाराच्या दिशेने दौडत होते. पालखीच्या उजवीकडे बाजीप्रभू तर डावीकडे त्यांचे बंधू फुलाजी प्रभू होते. धो धो पाऊस कोसळत होता. चिखल, पाणी, ओल्या निसरड्या झालेल्या दगडांवरनं मावळे पळताना धडपडत होते, परत उठत होते आणि पुन्हा पळत होते. महाराजांना त्यांचे कष्ट दिसत होते. त्यांच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच पाणावल्या असणार. मनोमन राजे या मावळ्यांना म्हणत असतील का, दादांनो, कसे विसरू तुमचे उपकार. स्वराज्याच्या भविष्यासाठी तुम्ही तुमच्या वर्तमानाची आहुती देत आहात. हे इतिहास पुरुषा, तू जर कधी बोललासच तर माझ्या या साऱ्या भावंडांची नावे, त्यांचा पराक्रम, त्यांचा त्याग, त्यांचे बलिदान अवघ्या जगाला सांग. सांग या विश्वाला की या स्वराज्याचे स्वप्न, हो फक्त स्वप्नच या शिवाजीने पाहिले, पण त्याचे स्वप्न आपले मानून हे स्वराज्य उभे केले ते या माझ्या भावंडांनी, माझ्या जीवलगांनी, माझ्या आई आणि बहिणींच्या कुंकवाच्या वज्रबळाने. पाणावले नेत्र महाराजांनी क्षणभर मिटून घेतले. पाऊस तर कोसळतच होता. पन्हाळा ते विशाळगड हे अंतर थोडके नाही. जवळपास 50 किलोमीटर इतके अंतर आहे हे. डोंगर, दऱ्या आणि प्रत्यक्ष वेढा उल्लंघून जायचं म्हणजे काही पोरखेळ नाही. पावला गणिक वेढा जवळ येत होता आणि वेढा आला. एक पाऊल मावळे अतिशय सावधपणाने टाकत होते. यमाच्या कराल दाढांमधून प्राणाने पलायन करणे कसे अवघड, तसा हा वेढा उल्लंघणे अवघड होते. पालखी वेढ्यात घुसली. पालखीने वेढा ओलांडला. मावळ्यांनी गती वाढवली आणि वेढा भराभर मागे पडू लागला. मावळ्यांची अंतःकरणे जोराने धडधडत होती. वेढ्याच्या गस्तीपथकातून आवाज उठला, होशियार, होशियार. महाराजांच्या सकट साऱ्या मावळ्यांचा काळजाचा ठोका चुकलाच असणार. मागे न पाहता मावळे धावत होते आणि पालखी पळवत होते. ताकदीच्या परिसीमेवरून जणू ते नवीन ताकद एकवटत होते आणि विशालगडाच्या दिशेने पळत होते. एवढ्यात आवाज आला, ठहरो, कौन है वहाँ. मावळे थांबले नाहीत. ते पळत राहिले. थांबणे आज नामंजूर आहे. जौहरला बातमी पोचली, या खुदा, ये क्या गजब हुआ. कपाळावर हात मारून तो खालीच बसला. पुढचे विजापूर दरबारातील चित्र त्याला स्पष्टपणे दिसू लागले. कर्नूलचा हा सिंह दरबारामध्ये जेरबंद उभा आहे आणि आदिलशहाचा हुकूम सुटतोय, इसका सर कलम कर दो. सिद्धी दचकून भानावर आला. वेढा अजून सक्त करायचा त्याचा हुकूम सुटला. न जाणो शिवाजी अजून किल्ल्यातच असेल. या असल्या अफवा उठवून त्यांचा फायदा घेण्यात तो हुशार आहे. सिद्दी मसूद, फाजल खान यांना शिवरायांच्या पाठलागावर त्याने धाडले आणि जौहर आपल्या तंबूमध्ये जखमी सिंहासारखा फेऱ्या मारू लागला. तिकडे शिवरायांची पालखी किंचित आडमार्गी गेली आणि अजून एक पालखी त्यांच्या वाटेवरून चालू लागली. मसूद खान आलाच. त्याला दिसले की काही मावळे पालखी पळवत नेत आहेत. त्याने झरकन जाऊन पालखी रोखली आणि परत फिरण्यास फरमावले. पालखी माघारी वळवली गेली. हातातला घास जमिनीवर पडण्याआधीच मसूदने तो झेलला होता. जौहर समोर शिवरायांना पेश केले गेले. जौहर प्रचंड खुश झाला. त्याने राजांना विचारले, क्यों भागना चाहते हो. ये जौहर है और ये जौहर की फौज है. यहाँ चींटी भी बिना इजाज़त बाहर नहीं जा सकती. तूने कैसे सोचा कि तू जा सकेगा. शिवराय म्हणाले, आपल्याच भेटीला येत होतो. अंधारात वाट दिसली नाही आणि चुकलो. पळूनच जायचे असते तर या मसूद खानाशी लढलो नसतो. शिवाजी पकडला गेला ही बातमी साऱ्या वेढ्यात वाऱ्यासारखी पसरली. शिवाजीला पाहायला इंग्रज आले. सिद्धीच्या तंबूबाहेर गर्दी जमली.
फाजल खानाला शंका आली. तो म्हणला, ये शिवाजी नहीं है. आता जौहर संतापाने लाल लाल झाला. तो फाजल खानला म्हणला, ये क्या बक रहे हो तुम. इतका वेळ शांत बसलेले शिवराय म्हणाले, खरं बोलतोय त्यो. म्या शिवाजी नाही. म्या शिवा नाही म्हणजे नावी. माझं नाव शिवा काशीद महाराजांचा मावळा. हे ऐकल्यावर सिद्धीच्या एका सैनिकाने शिवा काशीदवर वार काढला. त्या वाराने शिवा काशीद धारातीर्थी पडले. सिद्धी जौहरने मसूद खानाला शिवरायांच्या पाठलागावर धाडले. पुन्हा पाऊस, पुन्हा चिखल, पुन्हा पाठलाग. या कालावधीत शिवराय बरेच पुढे निघून आले होते. शिवा काशीदची पालखी पुढे झाली. त्याचा मुजरा राजांनी स्वीकारला तेव्हा काय भावना दाटल्या असतील शिवाजींच्या मनात. शिवा काशीदचे राजांना अतोनात दुःख झाले. सिद्धी जौहर समोर उभी असलेली शिवा काशीदची मूर्ती नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा. तेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांच्या खालील वाक्याचा अर्थ समजेल. हे मावळे एका हातात तुळशीपत्र आणि दुसऱ्या हातात निखारा घेऊन विचारतात, बोल राजा, यातलं घरादारावर काय ठेवू. शिवा काशीदचे बलिदान असंच आहे. नेवापूरला आजही त्यांचे वंशज राहतात. शिवा काशीद यांची समाधी या गावी आहे. या समाधीवर शिवा नावी अशी अक्षरे आहेत. मसूद खान पूर्ण ताकदीनिशी पुन्हा पाठलाग करू लागला. राजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी एव्हाना पांढरपाणी नावाचं गाव गाठलं होतं. विशाळगड अद्याप बराच दूर होता आणि मसूद खानाचा हल्ला आला. पांढरपाण्याला युद्ध पेटलं. राजांनी आणि बाजींनी मिळून हा हल्ला परतवला आणि मसूद खानाशी झुंजण्याचा डाव महाराजांनी निश्चित केला. हा सारा परिसर अतिशय दाट अरण्याचा आहे. पांढरपाणी इथून धनगरवाड्यातून जाताना एक वाट आहे. या वाटेच्या दुतर्फा डोंगर आणि दाट झाडी आहे. या नैसर्गिक रचनेमुळे ही वाट अधिकच बिकट आहे. या वाटेशिवाय धनगरवाड्यातून विशाळगडाकडे जायला दुसरा मार्ग नाही. राजे याच वाटेने विशाळगडाकडे निघाले. हीच ती घोडखिंड. आज जी पावनखिंड म्हणून दाखवली जाते ती खरे तर कासारी नदीचा उगम आहे. ज्या ओहोळातून या नदीचा उगम होतो तो खळगा म्हणजे आज दाखवली जाणारी पावनखिंड. शिवकालीन कागदपत्रात उल्लेख सापडतो, खिंड चढू दिली नाही. या उल्लेखाला दुर्लक्षून आम्ही खिंड उतरून पाहतो. भर पावसात या पाण्यात उतरून लढायला बाजी प्रभू आणि त्यांचे सैन्य काय खुळचट होते. त्या बेलगाम वाहणाऱ्या पाण्यात पाय ठेवता येत नाही, तिथे युद्ध काय करणार. असो. तर धनगरवाड्यातून गजापूरची घाटी म्हणजेच घोडखिंड चढून राजे बाजी वर आले. गनिमाचा दुसरा हल्ला येणार आणि तोही लवकरच हे समजले. राजे सज्ज झाले. बाजींनी काळाची पावलं ओळखली. त्यांचे वय त्यावेळेस 50-55 असावे. त्यांनी राजांना समजावले. राजे ऐकेनात. राजे म्हणले, बाजी काका, आम्ही तुम्हासेवे लढणार. राजे हट्ट धरून बसले. बाजींनी मग वडिलकीच्या नात्याने निक्षून सांगितले राजांना, राजे, आपण जाणे, आम्ही साहेब कामावरी मरतो. तुम्ही विशाळगडी जाणे आणि तेथे पोहोचताच भांडी वाजवणे म्हणजे तोफा डागणे. नाईलाजाने महाराज तयार झाले आणि 300 मावळे घेऊन गजापूरच्या घाटीतून विशाळगडाकडे निघाले. बाजीप्रभू दोन्ही हातात तलवारी परजून उभे टाकले. हल्ला आलाच. बाजीप्रभू गनिमी काव्यात निष्णात होते. त्यांनी येणाऱ्या गनिमावर दगडधोंड्यांचा जबरदस्त मारा केला. संख्येने जास्त असलेल्या गनीम या हल्ल्याने जरा मागे सरकला, पण लगेच सावरून त्याने पुन्हा हल्ला केला. एक एक मावळा इरेसरीने लढत होता. मावळ्यांचे संख्याबळ कमी होते, पण त्यांचा चिवटपणा त्यांना ताकद देत होता. हळूहळू गनीम पुढं सरकू लागला. हे लढाईचा परिसर आता घोडेमाळ किंवा घोडे मैदान या भागावर आला. बाजीप्रभू मार्तंड भैरवाप्रमाणे तुफान तलवार चालवून गनिमावर तुटून पडले होते. शरीरावर अनेक जखमा झालेल्या. मावळे मरत होते. बाजीप्रभूंनी तर स्वतःभोवती एक तेजोवलय निर्माण केले होते. विजेला ही लाज वाटेल
अशा आवेशात त्यांची तलवार फिरत होती. त्यांच्या त्या वलयात येणाऱ्या हरेक गनिमाची खांडोळी उडत होती. आपल्या या भावाच्या बरोबरीने फुलाजी प्रभूसुद्धा लढत होते. जणू हे दोन भाऊ सूर्याच्या प्रखर किरणांप्रमाणे गनिमरूपी अंधाराला जाळत सुटले होते. अंगावरची वस्त्रे फाटली होती. डोईचं पागोटं तर केव्हाच पडून गेलं होतं. कशाचं भान या दोन भावांना नव्हतं. कान लागले होते विशाळगडाकडे आणि शस्त्र चालत होते गनिमावर. बाजीप्रभूंच्या देहावर शेकडो जखमा झालेल्या. होणारी प्रत्येक नवीन जखम आधीच्या जखमेला खोलवर भेदत होती. आणि तरीही बाजीप्रभू लढत होते. मावळे लढत होते. तुफानचे आवाज येत नव्हते. राजांना विशाळगडी पोहोचण्यास का उशीर होतो आहे हे कळायला मार्ग नव्हता आणि तोफांचे आवाज ऐकल्याशिवाय बाजींना मरताही येत नव्हते. त्यांची स्वामीनिष्ठा पाहून त्यांना न्यायला आलेले यमदूतच जणू त्यांना लढण्याचे बळ देत असावेत. बाजीप्रभूंनी साक्षात मृत्यूलाही थोपवले होते. ते त्याला म्हणत असतील, गड्या वाईच थोडं थांब. माझा राजा अजून सुरक्षित ठिकाणी पोचला नाही. त्याला सुखरूप होऊ दे, मग म्याच येतो तुझ्या संगट. तूच चल माझं बोट धरून. बाजींच्या जीवाची घालमेल होत होती. राजे का नाही पोचलेत अजून? मसूद खानाचे हल्ले होतच होते आणि बाजी जखमांनी पिंजारलेल्या देहाने लढतच होते. गजापूरच्या घाटीवर वाहणाऱ्या प्रत्येक ओढ्याच्या पाण्याचा रंग लाल बुंद झाला होता. वाटेत चिखलात पडलेल्या प्रेतांमुळे चिखल दाट झाला होता. प्रेत कुठले, चिखल कुठला काही कळत नव्हते आणि तरीही बाजी, फुलाजी आणि उरले सुरले मावळे भांडत होते. बाजीप्रभूंच्या युद्धावेशाला घाबरून शत्रू पुढे यायला धजावत नव्हता आणि बाजीप्रभू आपल्या जागी पाय घट्ट रोवून उभे होते. रुद्रभैरव. मसूद खानाचा नवा हल्ला आला आणि बाजीप्रभू द्वेषाने त्यांच्यावर झेपावले. इतक्यात तोफांचे आवाज आले. जणू राजांची हाक आली, बाजी काका या, लगोलग या बाजी काका. राजा सुखरूप पोचला. आपला वेध फत्ते झाला. बाजी मनापासून आनंदले आणि नेमक्या त्याच वेळेस गनिमाने डाव साधला. बंदुकीचा बार बाजींवर डागला गेला. बाजींच्या आनंदी चेहऱ्यावर वेदनेची एक सूक्ष्म रेषा उठली आणि बाजींची ती 2 हातात तलवार पेललेली मूर्ती वसुंधरेच्या कुशीत कोसळली. यमराजाने स्वतः त्यांना आपल्या हाताने पालखीत बसवले आणि बाजीप्रभू स्वर्गीच्या प्रभूला भेटायला निघून गेले. आपल्या भावाचा देह सावरायला धावणाऱ्या फुलाजींच्या वर्मी घाव बसला आणि आपल्या भावाच्या पालखीसोबत आपलीही पालखी सजवून फुलाजी प्रभूसुद्धा आपल्या भावासोबत अनंताच्या प्रवासाला निघून गेले. महाराज विशाळगडी पोहोचले आणि मग उरले सुरले मावळे बाजींचा आणि फुलाजींचा देह घेऊन विशाळगडाकडे निघून गेले. राजे खूप कष्टी झाले. याआधी बाजी पासलकर आणि आता बाजीप्रभू देशपांडे ही 2 वडीलधारी माणसे महाराजांना सोडून गेली कायमची. विशाळगडावर बाजी आणि फुलाजींच्या समाध्या आहेत. पन्हाळ्यावर बाजींचा आक्रमक पुतळा आहे. पहा तो एक वार. योद्धा काय असतो आणि त्याचा युद्धावेश काय असतो हे तो पुतळा सांगतो. पुढे काय लिहू? आज लेखणी धन्य. हिमांशु डवीर.